तब्बल 10 वर्षांनी होणार वसई विरार महानगरपालिकेची निवडणूक. 11 लाख मतदार, 1400 केंद्र, महानगरपालिका झाली सज्ज. वसई विरार महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक तब्बल 10 वर्षांनी संपन्न होणार आहे. 29 प्रभागात 115 नगरसेवक निवडले जाणार आहेत. त्यासाठी पालिकेने जय्यत तयारी सुरू केली आहे. 28 जुलै 2020 रोजी वसई विरार महानगरपालिकेचा कार्यकाळ संपला होता. त्यानंतर करोना आणि विविध कारणांमुळे निवडणूक लांबणीवर पडली होती. आता वसई विरार महानगरपालिकेची निवडणूक 10 वर्षांनी पार पडणार आहे. त्यासाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. 16 जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. वसई विरार महानगरपालिकेची ही तिसरी पंचवार्षिक निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी सोमवारी मतदारांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात आली. त्यानुसार शहरात एकूण 11,27,337 मतदार निश्चित करण्यात आले आहेत. मतदानासाठी 1400 मतदान केंद्र तयार करण्यात आले असून त्यासाठी तब्बल 6,500 कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय मतदान केंद्र, मतमोजणी केंद्र, EVM ठेवण्यासाठी स्टँड रूम, सुरक्षा व्यवस्था, CCTV आदींची व्यवस्था करण्यात आली आहे. ब्युरो रिपोर्ट, सिंधू प्रभात, वसई विरार. राज्य निवडणूक आयोगाने वसई विरार महानगरपालिकेची निवडणूक जाहीर केल्यामुळं आजपासूनच वसई विरार महानगरपालिका क्षेत्रात आचारसंहिता लागू झालेली आहे. सर्व शासकीय कर्मचारी, सर्व शासकीय विभाग यांना सर्वप्रथम मी सूचित करतो की त्यांनी आचारसंहितेचं काटेकोरपणे पालन करावं. दुसरं, इलेक्शन आज जाहीर झाले पण याची तयारी मागचे गेले 2 महिने आम्ही करतोय. याच्यामध्ये मतदार यादी प्रिंटिंगचं काम आमचं संपत आलेलं आहे. आम्ही मतदान केंद्र निश्चित केलेले आहे. एकूण 1400 मतदान केंद्र आहेत. या 1400 मतदान केंद्रांवरून आपण 9 प्रभागात वाटले गेलेले आहेत. 9 प्रभाग म्हणजे आपले 9 वॉर्ड ऑफिस. या ठिकाणी 9 निवडणूक निर्णय अधिकारी असतील आणि त्या प्रभागातल्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे संबंधित प्रभागातील उमेदवारांना आपले नामनिर्देशन पत्र जमा करण्यात येतील. यासाठी आम्ही मतदान केंद्र जे निश्चित केलेले त्याचे डागडुजीचं काम हे पूर्ण झालेलं आहे. काही ठिकाणी आम्ही पिंक मतदान केंद्र पण करणार आहोत. वृद्ध, अपंग अशा व्यक्तींना ज्यांना मदतीची गरज आहे अशा लोकांसाठी प्रत्येक मतदान केंद्रावर आम्ही व्हीलचेअर ठेवणार आहोत. EVM आमच्या मागणीप्रमाणे आम्हाला प्राप्त होणार आहेत. त्याचे जे स्ट्रॉंग रूम आहे ते आम्ही तयार केलेले आहे. पोलिसांबरोबर बैठक घेऊन कायदा सुव्यवस्थेचा आढावा घेतलेला आहे. ज्या ठिकाणी सेन्सिटिव्ह मतदान केंद्र आहे त्या ठिकाणी CCTV मार्फत त्या मतदान केंद्रावर लक्ष ठेवलं जाईल आणि या सर्व घटनेचं किंवा निवडणूक झाल्यानंतर याचं जे काउंटिंग आहे ते वसई विरार महानगरपालिकेच्या मुख्यालयात करण्यात येईल. यासाठी लागणारे जे मनुष्यबळ आहे त्याच्या याद्या पण आम्हाला प्राप्त झालेल्या आहेत आणि त्यानुसार आता इलेक्शन घेण्यासाठी वसई विरार महानगरपालिका पूर्णपणे सज्ज आहे आणि निपक्ष आणि पारदर्शकपणे निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे या निवडणुका सुरळीतपणे पार पाडल्या जातील. सर, वसई विरार शहरामध्ये दुबार मतदारांची संख्या वाढली होती आणि राजकीयांमध्ये घमासून सुरू होता. आपल्या पद्धतीने या दुबार मतदारांना कसं नियंत्रित ठेवून आणि मतदान प्रक्रिया पूर्ण होणार आहे? सॉफ्टवेअरद्वारे आम्ही असे दुबार मतदार जे संभाव्य दुबार मतदार आहे त्यांची संख्या 52,000 आहे. त्यांच्या नावापुढे आता आम्ही मतदार यादीचं डबल स्टार केलेलं आहे आणि आम्ही गेले कित्येक दिवस मोहीम हाती घेतली की दुबार नावं असलेल्या मतदारांना भेटून त्यांच्या खरेपणाबद्दल खातरजमा करून जर त्याचे नावं 2 ठिकाणी आले असतील तर आम्ही त्या मतदाराला चॉईस देतो की ज्या ठिकाणी राहणार आहे त्या ठिकाणी तो मतदान करेल. त्यासाठी विहित नमुन्यात फॉर्म आम्ही भरून घेतो. त्यामुळे दुबार मतदारांचं 2 वेळा मतदान होणार नाही याची पूर्णपणे दक्षता घेण्यात येईल. असा कोणी प्रयत्न केला की एकाच माणसाने 2 वेळा मतदान करायचं तर त्याच्यावर प्रचलित कायद्याप्रमाणे कडक कारवाई करण्यात येईल. वसई विरार निवडणुकीसाठी जे कर्मचारी लागणार आहेत, किती कर्मचारी असणार आहेत आणि हा मॅनपॉवर कुठून आपण रेट करणार? साधारणपणे एका मतदारसंघाला 4 कर्मचारी लागतात. एक प्रिसाइडिंग ऑफिसर आणि 3 त्याला मदत करणारे. तर असे 1400 मतदान केंद्राला 5,600 मतदान कर्मचारी लागतील आणि या सगळ्या याद्या आम्ही ज्या नजीकच्या नगरपालिका, महानगरपालिका आहेत त्यांच्या कर्मचाऱ्यांमध्ये गरज भागवणार आहोत. त्यांच्या याद्या आम्ही ऑलरेडी मागवलेल्या आहेत. तर आपल्याकडे 5,600 मतदान कर्मचारी आणि 560 राखीव कर्मचारी अशी एकूण कर्मचारी संख्या लागणार आहे. ती सर्व आपण
मीरा भाईंदर, ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, वसई विरार महानगरपालिका क्षेत्रातल्या इतर नगरपंचायत यांच्याकडून प्राप्त करून घेतलेली आहे. त्यांनाच आपण इलेक्शन भेटलं वसई विरार मधल्या जनतेने निर्भयपणे मतदान करून आपला लोकशाहीचा हक्क बजावावा असं मी त्यांना आवाहन करतो. त्यांनी कोणाच्याही दबावाला घाबरण्याची गरज नाही. त्यांना जे वाटेल त्याला त्यांनी निर्भयपणे आणि निपक्षपणे मतदान करावं असं आवाहन पुनश्च एकदा करतो. मतदानाचा टक्का वाढावा म्हणून आम्ही BLO मार्फत सर्व मतदारांना त्यांची जे नावाची स्लिप देणार आहोत. त्यामुळे त्यांचा मतदार यादीतील अनुक्रमांक, त्यांचं मतदान केंद्र त्याच्यामध्ये लिहिलेलं असेल. त्यामुळे मतदान केंद्रावर जाण्यास त्यांना सुविधा होईल आणि यामुळे निश्चितच मतदानाचा टक्का वाढेल.